आपल्यासोबत राजेंद्र पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, अधिक मताधिक्य जे आहे ते सुप्रिया सुळेंना मिळालेलं आहे. कसं बघता या मताधिक्य? अधिक मताधिक्य मला वाटतं असं म्हणण्यापेक्षा मागच्या वेळी पण जवळजवळ एवढंच मताधिक्य मिळालं होतं. फक्त यावेळी एवढं मिळेल असं वाटत नव्हतं. त्याचं कारण सगळे जे फॅक्टर्स होते, जे अगदी नेते असतील, वेगवेगळ्या तालुक्यातले आमदार असतील, स्वतः अजितदादा या तालुक्याचे प्रमुख होते, ते उपमुख्यमंत्री होते, सत्ताधारी होते. असं असताना ज्याच्याशी आर्थिक निगडीत असलेला हा सगळा ग्रामीण भाग असतो, त्याचे शुगर फॅक्टरीचे चेअरमन असतील, बँकेचे चेअरमन असतील किंवा पतपेढेपासून अशा वेगवेगळ्या आर्थिक संस्थांचे जे लोक आहेत, प्रमुख असतात सहकारी संस्थांचे, ते सर्व एका बाजूला होते. गावातले गाव पुढारी एका बाजूला होते, नेते एका बाजूला होते, लाभार्थी एका बाजूला होते. असं सगळं असताना सुद्धा आणि कार्यकर्ते पण नव्हते. असं असताना कार्यकर्ते नवे तयार करणं, त्याला सुद्धा फार वेळ मिळाला नव्हता. जे उत्स्फूर्तपणे जे आले त्यांच्यावरच जबाबदारी दिली गेली आणि त्यांनी या गाव पातळीवरच्या सगळ्या भागात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि त्यांच्या परीने त्यांनी काम केलं. असं असताना सुद्धा सामान्य जनतेने कोण पुढारी, कोण नेता, कोण घरी आलं न आलं ह्याचा काही विचार केला नाही आणि त्यांनी कुणाला मत द्यायचं किंवा कुणाचे फोन आले, कुणाचे दडपण आलं किंवा कोणाचा काही धमकीचे फोन आले किंवा या गोष्टी आल्या तरी याचा मला वाटतं विचार केला नाही. त्यांनी शांत बसले, कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अगदी मतदान केल्यानंतर सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. परंतु जे एकंदरीत मतदान जर बघितलं तर असं दिसतंय की हे सर्व शांत बसलेल्या लोकांनी शांत बसूनच त्यांची प्रतिक्रिया मतदानाच्या रूपात दिलेली. साधारणतः बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर खडकवासला वगळता तर सगळ्या ठिकाणी लीड आहे. बारामतीत जवळपास 40 ते 48 हजाराचं लीड आहे. कसं बघताय लीड? खरं तर अजितदादांची या बाबतीत अपेक्षा असेल असं मला वाटत नाही आहे. कारण बारामतीत त्यांनी जे काही काम केलं त्यामुळे त्यांना असं वाटतं की बारामतीने माझंच ऐकलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं की सामान्य जनतेला किंवा मतदारांना आपण गृहीत धरू नये. जेव्हा कुठेतरी आपले विचार कुठेतरी आपण बाजूला जातात आणि जनतेला हे पटतं की बाबा हे योग्य नाही, तेव्हा जनता शांत बसते आणि त्याची प्रतिक्रिया ती मतदानातून ती देत असते आणि त्याचाच हा परिणाम म्हणजे हे जे वाढलेलं मतदान आहे. खरं तर पवार कुटुंब एकसंघ सांगितलं जातं. गेले अनेक वर्ष झालं, दिवाळी असेल किंवा वेगवेगळे सण असेल, पवार कुटुंब एकत्र सण साजरा करतो. परंतु आता जो उमेदवार पराभूत झालेला आहे तो पवार कुटुंबाचाच आहे. त्या संदर्भात काही बोलणं झालंय? आता दोन उमेदवार उभे राहिल्यानंतर नातं हे एका बाजूला आहे, पक्ष हा एका बाजूला आहे. एकदा आपला ठरलं आहे, एका पक्षाच्या दृष्टीने ही लढत आहे, तेव्हा नातं विसरून जायचं असतं आणि विचाराच्या पाठीशी मागं उभा राहायचं असतं आणि विचाराच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर त्याला जे काही लागतं त्यासाठी आपल्याला काम करणं आपल्याला भाग असतं. खूप खूप धन्यवाद. हे होते राजेंद्र पवार, ज्यांनी सांगितलं की आम्ही विचारासोबत गेलं, नाते मागं ठेवून आम्ही जो आहे तो विचार पुढे नेला आणि तो उमेदवार जो आहे तो निवडून आणला. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.